हाय मित्रांनो, आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत. आज मी 2-3 दिवसांनी ब्लॉग बनवतोय, कारण रोज रोज आपले कामावरचेच ब्लॉग येत होते आणि म्हटलं आता 2-3 दिवस मी ब्लॉगच बनवले नाही. आज कामावर चाललो आहे ना, आपला गाडीचा क्लच पण जाम झाला आहे, म्हणजे वायर तुटली आहे. तर आज पायी चाललो आहे कामावर. गावापासून 2 किलोमीटर अंतरीवर आहे. तर चाललो आहे हळूहळू. म्हटलं चला आज तरी ब्लॉग बनवूया, कारण कामाचीच रोज रोज एकच ब्लॉग पाहून तुम्ही पण कंटाळून जात असाल. त्याच्यामुळं म्हटलं आज ब्लॉग आपण वेगळा बनवूया. हे बघा गावाकडचा रस्ता आहे, अशा पद्धतीने कामावर आणि ड्रेस पण चेंज केला आहे. आणि आता बघा इकडं टॅमॅटोच्या फक्त 1 2 3 4 5 साऱ्या बाकी आहे. तर आपल्याला दुपारपर्यंत जातील. आणि जर पाऊस जर आला तर मग टायमिंग वाढू पण शकतो. तर आताच कामावर पोचलो, म्हटलं आता चला पटापट जाऊ आणि पटापट पाऊस यायच्या अगोदर उरकवून घेऊन 2-3 दिवस ब्लॉगच बनवतो नव्हतं. म्हटलं आता टॅमॅटोच रोज रोज कामावरच म्हटलं जाऊ द्या. तर आता उद्यापासून आपला ब्लॉग चेंज होणार आहे, कारण उद्या आपल्याला ब्रेक आहे कामावर हप्ताभर. कारण टॅमॅटो पूर्ण झाला आहे, वरचा प्लॉट पण झाला आहे तिकडचा, आणि याच्या फक्त आता 5 साऱ्या आहेत. तर पाऊस नाही आला तर आपल्याला दुपारपर्यंत साऱ्या बांधायला झालं नाही. आणि मित्रांनो, एक तुम्हाला असं सांगायचं आहे का, जर आपण जे काही काम करतो, तर ज्या कामामुळे आपलं जर पोट भरतो ना, ते काम करत असताना कधीच लाजायचं नाही. म्हणून मी ब्लॉग बनवतोय. जे काम करतो ते मजुरी करतो, तर मजुरीवर टॅमॅटो बांधले, ते याच्यात कमीपणा वाटण्यासारखं काहीच नाही मला वाटत. कारण का आपला ज्या गोष्टीमुळे आपलं जर पोट भरत असेल ना, तर ती गोष्ट करायला आपण लाजलं नाही पाहिजे. त्याने लवकरात लवकर तुमचा आशीर्वाद प्रेम असू द्या ना, आपला चॅनल लवकर मोनोटाईजला जाऊ द्या, ग्रो होऊ द्या, आणि 1K सबस्क्रायबर कंप्लीट होऊ द्या. तुम्हाला माहिती आहे आपल्याला कम से कम 300 सबस्क्रायबरची गरज आहे. तर तुम्ही सर्व मित्रांनी मला भरभरून सपोर्ट द्या आणि लवकरात लवकर 1K सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि आपला चॅनल मोनेटाईज होईल, जेणेकरून मी अजून भारी भारी व्हिडिओ आणि वेळ देऊ शकेल ब्लॉगसाठी. गावाकडचा राहणीमान म्हणजे चुलीवरचं जेवण, स्वयंपाक पूर्ण चुलीवरचं. आणि आमच्या गावाकडे पद्धत आहे अशी, आम्ही डोंगरातून वाळेल लाकडं आणतो, किंवा उन्हाळा झाला का असे झाडं वाळतात किंवा छाटणी केली जाते झाडांची. पूर्ण नाही छाटले जात बुडापासून, फक्त जे आपल्याला गरजेचे जे पाला आहे, फांट्या आहे, जेणेकरून अशा पद्धतीच्या हे फांट्या अशा छाटून आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये ते साठवण करतो. आणि ती पावसाळ्यामध्ये आपल्याला पाऊस चालू राहतो, गॅसची सुविधा नाही, गॅस संपला तर भरून आणता येत नाही. आता तरी गॅस निघाले, पहिले तर गॅस पण नव्हते गावाकडे. तर बघा असे बांधाच्या कोपऱ्याला एका ठिकाणी ढीग मारून जमा करून हे लाकडं ठेवले आहेत, आणि थोडे आपला गॅस संपला, पाणी तापवायला असा वापर गावाकडे केला जातो. तर शहरामध्ये तर ठीक आहे, शहरामध्ये तर गॅसशिवाय पर्याय नसतो, किंवा आता अनेक उपकरण निघले पाणी तापायला, हीटर आले आहेत सोलरवर. पण आता गावाकडे कसं चुलीवरच पाणी तापवले जातो, हीटरचा काही कोणी वापर जास्त करत नाही, कारण लाईट बिल आणि अनेक गोष्टी असतात. हे बघा नारळ नारळ त्या कामावर जे लोक हसणारे त्यांना हसू दे, ते त्यांचं काम करताय ना, आपण आपलं काम करत राह. कारण कसं लोकांना चांगला बघवत नाही, त्याच्यामुळं हसणारे हसणारच आहे. त्याच्यामुळे आम्ही बसलोय, 2-3 साऱ्या राहिल्या, फक्त 2 साऱ्या राहिल्या. आणि आता माझा चेहरा पूर्ण हे झालं आहे, ऑइली झालं आहे, कारण गरमट करतोय, पाऊस येणार आहे. आणि सकाळी चेहरा कसा होता, फ्रेश होता ना, आता पूर्ण बिघडला आहे. तर असं आहे काम. बसलोय आता, इकडे टांबाट्या बांधायच्या 2-3 साऱ्या राहिले आहे, तर आता सरी पाडून आता बसलोय. तर काही तुम्हाला आज मला असं विचारायचं आहे की, भरपूर जण नाही का छोटे जे यूट्यूब चॅनल आहे ना, आपले मराठी लोकसुद्धा आहे त्याच्यात, की जेणेकरून ते आपले लोकांना सपोर्ट करत नाही, फक्त मोठमोठे चॅनलला सपोर्ट करते, मोठमोठे यांचे व्हिडिओ बघतील. आपल्यासारखे हे गावाकडचे व्हिडिओ टाकतोय, ब्लॉग इन ओरिजिनल जे टाकतो ना, त्यांना कोणी सपोर्ट नाही करत. का बरं करत नाही मला माहीत नाही, पण मग करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. कारण प्रत्येक यूट्यूबर जो छोटा यूट्यूबर असतो ना, तो खूप मोठे स्वप्न पाहतो. आणि जे मोठे यूट्यूबर आहेत ना, ते फालतू काही पण दाखवत असतात, पण मग लोक त्यांना जास्त रिस्पेक्ट देते आणि त्यांना जास्त सपोर्ट करतात. कारण कसं ते पण छोटेच यूट्यूबर होते आणि वाढत गेले ना, मग आम्हाला पण सपोर्ट केला पाहिजे ना तुम्ही. तर मित्रांनो, आता वाजले 2,
आता मी चाललो आहे जेवण करायला. जेवायची सुट्टी झाली आहे, तर अजून 2 सऱ्या बाकी आहे. तर हळूहळू चालू आहे आपलं आता काम. आणि इकडं बघा, इकडं आहे दोडक्याचं झाड आहे आणि जे दिसतंय ना मकाईचं झाड आहे. मका आहे त्याला बघ, तुरं आले, तुरं लागलंय आणि मका अजून लागायला वेळ आहे. तर आता चाललो आहे जेवण करायला. लय तोंड हातपाय धुले, तर तोंड बघा वल्ला वल्ला आहे पूर्ण. तर चला म्हणलं आता जेवण करून घेऊया. हे बघा इकडं पा माझ्या पाठीमागं किती पाऊस जमा झाला आहे वरती. जबरदस्त पाऊस येणार आहे, कालपेक्षा भयंकर पाऊस जमा झाला आहे. हर घर जल योजना चालू आहे. जोपर्यंत घराघरात पाऊस घुसत नाही पाणी, तोपर्यंत योजना चालूच राहणार आहे. फटाफट बुकिंग करून घ्या. भयंकर. चला तर आम्ही आता फटाफट आवरतो. टॅमॅटो बांधायचं काम चालू आहे. पहा मित्रांनो, किती पाऊस जमा झाला आहे, जबरदस्त येणार आहे. आणि इकडं पहा, इकडं वातावरण पूर्ण क्लीन आहे, एकदम साफ वातावरण आहे इकडं. आणि इकडं जबरदस्त पाऊस येणार आहे, फुल काळा झाला आहे. नारळ पहा, नारळ लागले भरपूर आहे, काही दिसत नाही बाकीचे. पाऊस किती पडतो का ना. आता तोडलाय आपण पेरू, तर कारण आता पेरूच्या झाडाखाली आहे. आता तोडलाय पेरू, आम्ही आहे पेरूच्या झाडाखाली. आणि इकडं चालू आहे आता बांधणी, 2 सऱ्या बाकी आहे. तर या आता पेरू खायला. कडक आहे, पिकलेले पेरू सगळे संपले. 2 दिवस पोरं घेतले ते कामाला, गेले खाऊन सगळे. तेव्हा एवढा पाऊस भरून आला होता ना इकडं बघा, पण पाऊस पडला नाही. बरं झालं पडला नाही, आणि तर फुल वल्लं वल्लं करून टाकलं असताना. आता ऊन पडलंय मस्तपैकी बघा, आणि तिकडे दिसतंय. पण मग आज पाऊस पडला नाही, कारण कालच भरपूर पाऊस झालेला होता. म्हणजे खाली पूर्ण वल्लं वल्लं आहे, आणि आताचा पडला असता तर अजून वल्ला झाला असता. तर नक्कीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर आपले 1 kg सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे. 1 kg नव्हे तर आपल्याला 100 के बराबर जाणे काय. तर तुमचा सपोर्ट असू द्या, आणि लवकरच आपण 1K पण पूर्ण करू. आपण आहे नारळाच्या झाडाखाली, आणि बघा वरती नारळ किती लागले. समोर चिक्कूचं झाड आहे. हे आहे हळद, हे बघा नीट बनत आहे. हळदीचं झाड आहे हा. इकडं केळी अशी असते पहा हळद. इकडं हे केळीचं झाड असं वाढतं, आणि हे पूर्ण हळद आहे. हे बघ, वरती इकडे चिक्कू आहे. तर मित्रांनो, आपली सुट्टी झाली आहे, आणि टॅमॅटो पण पूर्ण बांधायचे झाले आहे बघा. आणि आता वाजले सायंकाळचे 6 वाजले. तर आपली आता सुट्टी झाली आहे, आणि काम पण एंड झालं आहे. तर आता आपण निघतोय घरी.